हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर आपला हा दुसरा व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर इकडे आहे ना, आम्ही मंदिरात आलेलो होतो। आमच्या इथे दत्त मंदिर आहे, तिथे गणपतीही बाप्पा असतात 11 दिवसाचे। आमचे शास्त्रीनगरचे जे गणपती बाप्पा आहेत ते, तर तिकडे आहे ना लहान मुलांसाठी ड्रॉइंगचं कॉम्पिटिशन ठेवलेलं होतं सगळ्यांसाठी, म्हणजे छोट्यापासून ते अगदी 9वी 10वीच्या मुलापर्यंत होतं। तर तिकडे आम्ही आणि सुज्ञा गेलेलो होतो। सुज्ञाला कशी आवड आहे ड्रॉइंगची, असं नाही की एक नंबर यायला पाहिजे म्हणून, पण तिला एक एन्करेजमेंट मिळावी, इतरही मुलांसोबत कसं कॉम्पिटिशन असतं ते तिला आत्तापासूनच थोडं सवय व्हावी म्हणून मी तिला घेऊन गेली होती। कसं ड्रॉइंग तिचा हा छंद आहे त्याच्यामुळे। तर घरी आली मी, तिला ड्रॉइंग तिचं कॉम्पिटिशन झाल्यानंतर आणि मस्तपैकी शिमला मिरची कांदाची जी भाजी आहे ती मी केलेली आहे, आणि टमॅटो इथे मी घातलेला आहे, आणि मस्तपैकी भाकरी केली, ज्वारीची भाकरी केलेली होती मी काल। आणि बाहेर पाऊस होता तर मस्तपैकी पापड आणि फेण्याही थोड्याशा तळल्या, कारण पावसाचं तुम्ही म्हणाल ना तर पावसाचं इतकं वातावरण आहे कालपासून की पाऊस थांबायचा नावच घेत नाही आहे। आणि थांबला तरी ना थोडा वेळ थांबतो परत चालू होतो, थोडा वेळ थांबतो परत चालू होतं, हे चालूच होतं पावसाची रिमझिम वगैरे। आणि रात्री ना आम्ही नंतर गणपती बघायला गेलो होतो, तेव्हाही सेम असाच पाऊस होता। तर तुम्ही आमची गॅलरी बघू शकता, कसं आहे आपल्याला ना बघायला खूप मोठी गॅलरी वाटते, आणि समोरूनच ना आमच्या मेट्रो स्टेशन जे आहे ते तुम्हाला दिसतं, आणि मेट्रोही जाते समोरून। मेट्रोचं तुम्हाला हे दिसत असेल, लाईन दिसत असेल, आणि ना आपल्याला असं वाटतं ही गॅलरी खूप मोठी आहे, पण ती साफ करणं म्हणजे एक टास्क आहे रिअली। कारण कसं आहे, जेव्हा जेव्हा पाऊस पडतो ना तेव्हा सारखं ते जे माती किंवा झाडाची पानं म्हणा हवेने उडून झाडाची पानं येतात, किंवा काही कचरा येतो हवेने उडून, तो सगळा साफ करावा लागतो। मी कधीतरी तुम्हाला ना एका कोणत्या तरी व्लॉगमध्ये ना आमची जी गॅलरी आहे आमच्या मुंबईच्या घराची ती तुम्हाला मी दाखवेन, तर तुम्हाला पाहून वाटेल की वा, अशी गॅलरी सगळ्यांना भेटली पाहिजे। मुंबईमध्ये असं घर मिळणं म्हणजे खरंच खूप म्हणजे मी स्वतःला नशीबवान समजते की असं घरात मी राहते जिथे छान मोठी गॅलरी आहे, रस्त्याला लागून घर आहे, हवेशीर आहे। तर इकडे आहे ना, इकडे सुज्ञा जी आहे ती सायकल चालवत होती। कसं आहे, आता पावसामुळे तिला खाली सायकल चालवायला मिळत नाही, त्याच्यामुळे ती आहे ना इथे बेडरूममध्ये किंवा घरातच आपल्या हॉलमध्ये जागा आहे त्याच्यामुळे ती चालवू शकते। कसं तिला म्हटलं आहे आम्ही की आता नवीनच घेतलेली आहे बड्डेला, तिच्या ऑगस्ट महिन्यात तिचा बड्डे होऊन गेला, तर त्यासाठी तिला ही गिफ्ट घेतलेली सायकल आहे। तर तिचं असं झालं आहे की नवीन सायकल आल्यापासून पाऊस कंटिन्यू पडतोच आहे, तर खाली ओलं असल्यामुळे तर आम्ही खाली सायकल नाही ठेवू शकत, आणि कसं आहे सारखं लक्ष कोण देणार त्या सायकलवरती, त्याच्यामुळे ती आम्ही वरती आणलेली आहे। आणि तिला आता ते कंट्रोल होत नाही आहे की माझ्याकडे सायकल आहे पण मी चालवू शकत नाही, असं तिचं होतं। त्याच्यामुळे ती इथे घरातच थोडी जी आहे ती प्रॅक्टिस करत असते। तिला म्हटलं थोडं दिवस कर, पाऊस एकदा संपला ना, पाऊस एकदा गेला की त्याच्यानंतर आपण खाली जाऊया सायकल चालवायला, आता सध्या नको जाऊ, सध्या तू इकडेच चालवून तुझं समाधान करून घे। त्याच्यामुळे ती टी व्ही बघते आणि सायकल चालवते, तिचं ती एन्जॉय करत असते। कारण कसं आहे तिला खेळायला असं म्हणजे तिच्या वयाची मुलं फार कमी आहेत बिल्डिंगमध्ये, त्याच्यामुळे। तर नंतर संध्याकाळी ना तिला मी रात्री म्हटलं आपण जाऊया, मग 9च्या दरम्यान आम्ही निघालो गणपती बघायला। तर तिचे बाबा आम्हाला भेटणार होते एका पॉईंटला, तर आम्ही रिक्षाने आमच्या घरापासून निघालो आणि तिच्या बाबांना भेटलो। पहिला आम्ही या जवाहरनगरचा राजा जो आहे तो बघितला, तिकडची लाईटिंग तुम्ही बघू शकता, अप्रतिम लाईटिंग केलेली आहे पूर्ण रस्त्याला, जिथे बाप्पा विराजमान आहेत त्या तिथून स्टार्टिंगपासून ते बाप्पापर्यंत पूर्ण रोषणाई होती अक्षरशः। आणि हे रात्रीचे ना 9:30 तरी वाजले होते, तरी तुम्ही बघू शकता किती गर्दी होती 9:30 वाजता, कारण आरतीचाही एक टाईम होता। आणि कसं 10वा दिवस असल्यामुळे, गणपती जाण्याच्या आदला दिवस असल्यामुळे, गणपती गावाला जाण्याच्या आदला दिवस असल्यामुळे हे गर्दी होतीच होती रस्त्याला, आणि प्रत्येक मंडपात जवळपास लाईन तरी होती, नाही तर गर्दी तरी होती। तर इकडे आहे ना, मी परत सुहासला सांगितलं की आपण परत एकदा राऊंड मारूया, आणि मला ना हा गेट आहे ना तो शूट करायचा आहे। तुम्ही बघू शकता किती मस्त गेट म्हणजे डेकोरेट केलेला आहे। हा जो एंट्री पॉईंट आहे ना, हे भगवान शंकराची जी प्रतिमा आहे ती इथे लावलेली आहे त्या लोकांनी, आणि खूप छान दिसतं। म्हणजे हे व्हिडिओमध्ये इतकं छान दिसतंय तर रिअलमध्ये किती छान दिसत असेल तुम्ही बघू शकता। आणि इथे नंतर आम्ही म्हटलं थोडीशी ना पेट पूजा करूया, काहीतरी घरी जेवण तर रोजच करतो आपण, आता बाहेर आलो आहे तर चला आपण करूया म्हटलं।
तर इथे सुज्ञाने ना जिनी डोसा घेतला होता. तिने दुसऱ्यांना खाताना बघितला, तिला माहिती नाही हे काय प्रकार आहे. दुसऱ्यांना खाताना बघितला तेव्हा ती बोलली आई मला ना हे पाहिजे म्हणून. तर तिचे बाबा बोलले चल घेऊया तिच्यासाठी. ती पहिल्यांदा असं काहीतरी स्वतःहून मागते. नंतर आम्ही 1-2 गणपतीच्या आजूबाजूला दर्शन घेतलं आणि नंतर मग पाऊस खूपच रात्री पडायला लागल्यावर आम्ही घरी आलो निघून. म्हटलं आता तर आपण ते पावसात थांबण्यात काय अर्थ नाही. ठीक आहे चला आम्ही आता घरी आलेलो आहोत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.